मैत्रिणींनो, उन्हाळा आला की आंबे आणि वेगवेगळी फळं मार्केटमध्ये येतात. आता उन्हाळा आणि आंबा हे समीकरणच वेगळं आहे, पण तुम्हाला माहिती आहे ना की उन्हाळा आला की मार्केटमध्ये येतात ते म्हणजे जांभूळ. आता जांभूळ याला आणि आपल्या महाराष्ट्राला जांभळामुळे सुद्धा एक वेगळी ओळख आहे आणि जांभळाचे खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे, फायदे आहेत आणि कदाचित ते फॅक्ट्स तुम्हाला माहितीही नसतील. तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, प्राचीन काळी भारताला ना जंबूद्वीप म्हटलं जायचं. याचा अर्थ असा की आपला देश जांभळाच्या झाडांचा भूभाग म्हणून ओळखला जात होता. हे फळ आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या आरोग्याशी युगानयुगापासून जोडलं गेलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तर मोठ्या प्रमाणात याची उत्पादन होतच असतं, पण देशभरामध्ये जांभळाचं खूप मोठं उत्पादन केलं जातं आणि म्हणूनच हा एक ऐतिहासिक ठेवा मी तुम्हाला सांगितला. आता जांभूळ हे केवळ एक फळ नसून आयुर्वेदामध्ये त्याला महाऔषध मानलं जातं. या फळाबद्दलच्या काही अशा गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील. त्यामध्ये नंबर 1 ते म्हणजे बियांचा जादुई फायदा. बहुतेक लोक ना जांभूळ खाऊन बिया फेकून देतात, पण जांभळाच्या बियांची जर पूड घेतलीत तुम्ही किंवा घरच्या घरी केलीत किंवा मार्केटमधून आणली तर ती मधुमेहासाठी अर्थातच डायबिटीससाठी अमृतासारखी काम करत असते. यामध्ये जांभोलिन नावाचं ग्लुकोसाइड असतं, जे रक्तातली जी साखर आहे ना ती रूपांतरित करतं ऊर्जेत आणि त्यामुळे तुमची बॉडी व्यवस्थित राहते. विशेष म्हणजे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूर्वपार हेरिडिटीनी डायबिटीज होत असेल, म्हणजे तुमच्या आजोबांना आहे, वडिलांना आहे, तुम्हाला होऊ नये म्हणून जर काही काळजी घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही जांभळाची पावडर दररोज घेऊ शकता. थोडी थोडी घेतली तरी तुम्ही स्वतःला त्या डायबिटीजपासून स्वतःचं रक्षण करू शकता किंवा डायबिटीज जर तुम्हाला असेल तर ते लेवलला ठेवण्यासाठी सुद्धा हे खूप फायद्याचं ठरत असतं. नंबर 2 ते म्हणजे नैसर्गिक माउथ वॉश. ऐकून थक्क झाला असाल, पण जांभळामध्ये बॅक्टेरिया विरोधात लढण्याचे गुणधर्म असतात. जांभूळ खाल्ल्यानं किंवा त्याच्या पानांचा काढा करून गुळण्या केल्यानं हिरड्यांमधनं जे रक्त येतं किंवा तोंडाची दुर्गंधी यासारख्या समस्या दूर होतात. हे दातांच्या मजबूतीसाठी सुद्धा उत्तम स्रोत मानले जातात. तिसरं म्हणजे लोहाचा खजिना. ज्यांना ॲनिमिया आहे किंवा ज्यांच्यात रक्ताची कमतरता नेहमी जाणवत असते त्यांच्यासाठी जांभूळ खूप फायदेशीर आहे, कारण यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे, ज्यामुळे शरीरातली हिमोग्लोबिनची पातळी आहे ना ती वेगानं वाढते. विशेषतः स्त्रियांनी भरपूर जांभळं खाल्ली पाहिजेत, कारण हिमोग्लोबिनची पातळी नेहमी वरखाली त्यांची होत असते. चौथा मुद्दा तो म्हणजे पचनशक्ती आणि यकृताचं आरोग्य. आता जांभूळ खाल्ल्यानं वेगवेगळे फायदे होतात, चवीला छान लागतात हे माहिती आहे, पण जांभूळ हे यकृतासाठी अर्थात आपल्या लिव्हरसाठी सुद्धा गुणकारी आहे. हे फळ शरीरातले जे विषारी घटक आहेत, टॉक्सिन्स आहेत, ते बाहेर काढण्यास मदत करतात. ज्यांना वारंवार अपचन होतं, गॅसचा प्रॉब्लेम होतो, त्यांच्यासाठी जांभूळ खाणं हे खूप फायदेशीर ठरलं जातं. नंतरचा पॉइंट आणि तो सगळ्या मैत्रिणींचा माझ्या आवडता असणार आहे, कारण ब्युटी सिक्रेट सुद्धा जांभळाला मानलं जातं. जांभळामध्ये व्हिटॅमिन सी आहे आणि भरपूर लोह आहे.